छोटातलं छोटं जरी एखादं काम केलं, मदत केली, हेल्प केली, तर आम्ही त्याला लगेच थँक्यू म्हणतो, धन्यवाद म्हणतो. आज तुम्ही आणि मी जिवंत आहोत, आम्ही परमेश्वरचे किती धन्यवाद करायला पाहिजे. आज आम्ही सुरक्षित आहोत, आम्ही परमेश्वरचा किती आभार मानायला पाहिजे. आज आम्ही निरोगी आहोत, आज आम्ही परमेश्वराला किती लाखो लाखो आणि कोटी कोटी धन्यवाद द्यायला पाहिजे. आज आम्ही सुखी आहोत, जरी लॉकडाऊनची परिस्थिती असली, जरी आर्थिक परिस्थिती ढासळली असली, तरी देखील आज आम्ही सुरक्षित आहोत. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद द्यायला पाहिजे. प्रत्येक समयाला, हर समय, आनंदाचा येऊ, सुखाचा येऊ, दुःखाचा येऊ, कुठलाही प्रसंग येऊ, आम्ही परमेश्वरचे जोपर्यंत धन्यवाद करत नाही, परमेश्वरचे जोपर्यंत आभार मानत नाही, तोपर्यंत आमचं जीवन परमेश्वराला आवडणार होत नाही. येऊया पुन्हा एक वार लाईव्ह कृषी मध्ये देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, सर्व विश्वासणारे भाऊ बहीण आणि प्रत्येकाचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपण सत्य या विषयावर चिंतन मनन आणि अध्ययन करत आहोत. गेल्या 6 भागामध्ये आम्ही सत्याविषयी बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहोत. आम्ही 7व्या भागाची सुरुवात करूया. आपण चिंतन आणि मननासाठी यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 20 आम्ही पाहूया. तथापि हे सत्य नाही करणाऱ्या, अंतर्यामी व हृदय पारखणाऱ्या सेनाधीश परमेश्वरा, त्याचा तू सूड घेशील तो मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझ पुढे मांडली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एक वार वाचूया. तथापि हे सत्य न्याय करणाऱ्या, अंतर्यामी व हृदय पारखणाऱ्या वाचूया. त्या समयाला यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 20 मध्ये पाहूया आपण काय लिहिलेलं आहे ते. तथापि हे सत्य न्याय करणाऱ्या, परमेश्वर जो आहे तो न्यायी आहे, परमेश्वर जो आहे तो सत्य आहे. आणि या ठिकाणी तो लिहित आहे, अंतर्याम व हृदय पारखणाऱ्या सेनाधीश परमेश्वरा. परमेश्वर आमचं अंतःकरण पारखतो, परमेश्वर आमच्या अंतःकरणामध्ये काय चाललंय हे डोकवतो. परमेश्वर आमच्या अंतःकरणातल्या असणाऱ्या, स्थित दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या, झाकीत असणाऱ्या, गुप्त असणाऱ्या सर्व गोष्टी तो पाहत असतो. आणि तो म्हणताय की तथापि हे सत्य न्याय करणाऱ्या, परमेश्वर ज्याचा न्याय करायचा आहे तो सत्य पद्धतीने करतो. परमेश्वर न्याय करीत असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. परमेश्वरचा न्याय देखील सत्य आहे, परमेश्वरची दया देखील सत्य आहे, परमेश्वरची कृपा देखील सत्य आहे, परमेश्वराची आमच्यावर केलेली सत्य आहे. परमेश्वर जी काही गोष्ट करतो ती सत्यामध्ये करतो, तो कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो की सूर्य नीतिमानावर देखील उगवतो आणि अनितिमानावर देखील उगवतो. पण तो ज्यांच्यावर उगवतो म्हणत नाही सूर्याला की अनित्यमान लोक, जे अभक्तिमान लोक आहेत, जे परमेश्वरापासून दूर गेलेले आहेत, जे पाप करत आहेत, जे सर्व प्रकारच्या दुष्टाईमध्ये अडकलेले, हे सूर्या यांच्यावर कमी तापमान दे. किंवा इकडे म्हणत नाही हे पाळक साहेब रात्रीपासून संध्याकाळपर्यंत खूप सेवा करतात आणि प्रार्थनेमध्ये आहेत, हे सूर्या यांच्यावर जरा जादा ये किंवा कमी ये. नाही प्रिय, परमेश्वर ज्यावेळेस सूर्य उगवतो तो नीतिमानावर सारखाच उगवतो आणि अनितिमानावर सारखाच उगवतो. सूर्य ज्यावेळेस उगवतो त्यावेळेस सत्य वागणाऱ्या लोकांवर तशाच प्रकार असतो आणि खोट्या लोकांवर देखील तशाच प्रकारचा असतो. परंतु प्रिय, याची झळ जी लागणारी आहे, यापासून होणारा फायदा किंवा नुकसान जे आहे ते सत्य आणि असत्य या दोघांचा ज्यावेळेस भेद तयार होईल, त्या भेदामध्ये परमेश्वर कदापि एका कुणाची वैयक्तिक बाजू घेत नाही. तर ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कामकाजाप्रमाणे परमेश्वर न्याय करत असतो आणि तो न्यायी परमेश्वर आहे. म्हणून तो म्हणत आहे की तथापि हे सत्य न्याय करणाऱ्या, परमेश्वर न्याय करणार आहे, हे लोकांना प्रिय समजू द्या. आज अनेकपर्यंत लोकांना हे समजलं आहे की नाही, परमेश्वर आमच्यावर दया करणार आहे. होय, आमेन. परमेश्वर आमच्यावर कृपा करणार आहे, आमेन. परमेश्वर आमच्या पापाची क्षमा करणार आहे, आमेन. परमेश्वर आम्हाला दुःखाच्या भट्टीतून आनंदात घेऊन जाईल, आमेन. परमेश्वर तुमचं दुःखाच्या स्वरूपात आनंदात बदलेल, आमेन. परमेश्वर जे काही करेल ना, सगळं काही सत्य आहे आणि त्याला आमेन. पण तो त्याच प्रकारे हे आम्हाला हे देखील समजलं पाहिजे की परमेश्वर एक दिवस न्याय करणार आहे. मग याला आम्ही आमेन का म्हणू नये? अनेक वेळेस असं घडतं की विश्वासणाऱ्या लोकांकडून देखील त्यांच्यावर संकट, चिंता, काळजी किंवा व्याधी, आजार, विकार किंवा त्यांचा जर परीक्षेचा समय आला किंवा त्यांना त्रास आणि कुठल्या तरी गोष्टीला जर सामोरं जावं लागलं, तर ते सरळ सरळ लोकांना हे परमेश्वरा
अरे तू असं काय केलं, माझ्या बाबतीतच असं का, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी नाही प्रिय. परमेश्वर कुणाचं तोंड बघून न्याय करत नाही. परमेश्वर कुठल्याही प्रकारचं असत्य किंवा कुठल्याही प्रकारचा वशिलेबाजीत न्याय करत नाही. तर परमेश्वर जो आहे तो न्यायिक परमेश्वर आहे. आणि तो आंतर्याम पारखणारा, आतली बाजू पारखणारा परमेश्वर आहे. डॉक्टरला तरी आतली बाजू बघायची म्हणलं ना तर दुर्बीण, सिटी स्कॅन, आणखी मोठाले स्कॅन करून आतली बाजू बघतात डॉक्टर लोक. आणि मग तिथं बघतात कुठला पार्ट डॅमेज झालेला आहे का, आणि मग त्याच्यानंतर ट्रीटमेंट करतात. परमेश्वर अंतर्याम पाहणारा परमेश्वर, अंतर्याम, आतमधलं सगळ्या काही गोष्टी ज्या परमेश्वरने आम्हाला सर्वच काही बनवलं, तो परमेश्वर सर्व काही बाह्य स्वरूपात देखील पाहतो आणि विशेष करून अंतर्याम पाहतो. त्याचप्रमाणे हृदय पारखणारा डॉक्टरला चेक करावं लागतं हृदयाचे ठोके किती आहेत, हृदय कुठं डॅमेज झालं, हृदय कुठं ब्लॉक झालं, आणि मग तो ट्रीटमेंट चालू करतो. परमेश्वर हृदय पारखणार आहे. त्याला कुठल्याही प्रकारची मशिनरीचा उपयोग नाही, तो कुठल्याही प्रकारचे डॉक्टरीन नाही, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं मशीन नाही की बाबा ते लावल्यानंतर तो डॉक्टर जगातले करू शकतात, परंतु परमेश्वर आमचं हृदय पारखणार आहे. तर या हृदयामध्ये काय काय आहे, जगातल्या डॉक्टरला फक्त हेच सांगता येईल की हे हृदय एक मांसमय आहे, या हृदयाला नलिका जोडलेल्या आहेत, आमक्या फलाण्या बिस्ताऱ्या सगळ्या नलिका जोडून हे हृदय अशा अशा प्रकारे चालतं, अशा अशा प्रकारे बंद पडतं, अशा अशा प्रकारे ब्लॉकेज होतं, अशा अशा प्रकारचा याला आजार झाला, अशा अशा प्रकारची ट्रीटमेंट देतं, एवढंच माहिती आहे. पण हा हृदय बनवणारा परमेश्वर आमच्या हृदयामध्ये जे काही असाध्य असे खेद आहेत, असाध्य असं रोगाने पिडलेलं जे आहे, या सर्व गोष्टीचं निदान माझ्या जिवंत परमेश्वराला ठाऊक आहे. आणि तो परमेश्वर सत्य आहे, आणि तो परमेश्वर आमचा अंतर्याम तपासतो, आणि तो परमेश्वर आमचं हृदय देखील तपासतो. आणि तो परमेश्वर म्हणत आहे की हृदय पारखणाऱ्या सेनाधीश परमेश्वरा, त्याचा तू सूड घेशील तो मला पाहू दे, कारण मी आपली भिस्त तुझ पुढे मांडली आहे. परमेश्वर सूड घेणारा देखील आहे, हे सत्य आहे. हे लोकांपर्यंत पोहोचू द्या. जोपर्यंत लोकांना हे समजत नाही की परमेश्वर दया करतो, कृपा करतो, सगळ्या गोष्टी करतो, तो परमेश्वर ताडण देखील करतो, परमेश्वर न्याय देखील करतो, आणि तो कुठल्या प्रकारच्या वशिलेबाजीवर नाही करत नाही की मी खूप प्रयत्न केले म्हणून मला काही गोष्टी सूट नाही. प्रिय, परमेश्वर ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे आचरणाप्रमाणे देणारा परमेश्वर. आणि म्हणून तो पाहिलं की तरी परमेश्वर सत्य देव आहे, तथापि हे सत्य न्याय करणारा परमेश्वर आमचा न्याय करणार आहे, आणि तो सत्यामध्ये करणार आहे. आणि म्हणून प्रिय, तुम्हाला आणि मला सत्य माहिती पाहिजे की तो न्याय करेल तर कशा प्रकारे करेल. तर परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतंय की परमेश्वराच्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं प्रत्येक वचन सत्य आहे. परमेश्वरच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द सत्य आहे. परमेश्वरच्या मुखातून निघलेलं सर्व मार्गदर्शन सत्य आहे. मग हे सत्य जर आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे तर या सत्याच्या माध्यमातून आमची चेक होणार आहे. आमचा न्याय ज्यावेळेस होईल ना प्रिय, पहिल्या भूतलतरी पाण्याने, काही राष्ट्र अग्नीने, काही राष्ट्र वेगवेगळ्या प्रकारच्या पिढांनी, काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे न्याय दंड करून अनेक लोकांना समज बुद्धी दिलेली आहे. परंतु आताच युग जे आहे, आताचे तुम्ही आणि मी लोक आहोत, तुमचा आणि माझा न्याय ज्यावेळेस परमेश्वर करणार आहे, तर परमेश्वर म्हणत आहे की ज्याप्रमाणे नोहाच्या टायमिंगला जलप्रलय झाला आणि संपूर्ण मानव जात मी नष्ट केली, नोहा आणि नोहाचं कुटुंब सोडून, परंतु आताच जग, आताची पृथ्वी, आताचे लोक परमेश्वराने अग्नीसाठी राखून ठेवलेले आहेत. आणि या एंड पर्यंत आम्ही जात आहोत, आणि या अग्नीच्या माध्यमातून गोष्ट घडत असताना न्याय करताना परमेश्वर अग्नीनेच न्याय करणार आहे. आणि म्हणून आम्हाला परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून पौल साहेब पत्रामध्ये लिहित असतात की कुणी पेंड्याने बांधतो, कुणी दगड विटाने बांधतो, कुणी सोन्याने बांधतो, कुणी लाकडाच्या वेगळ्या पद्धतीने बांधतो, परंतु ह्या बांधणाऱ्याचं काम परमेश्वर एक दिवस प्रकट करणार आहे. आणि ते जे काम आहे ते अग्नीने प्रकट केले जाईल. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय की जे जे काम त्या ठिकाणी टिकल्या जाईल त्यांना त्यांची मजुरी मिळेल, आणि जे टिकल्या जाणार नाही याचा अर्थ काय की वचनाच्या माध्यमातून तुमचा आणि माझा न्याय होणार आहे. मग देवाचं सत्य काय, तर देवाचं वचन हे सत्य आहे. जर आज ते तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, आज जर आणि बिलिव्हर्स भावानी आणि बहिणी ते स्वीकारलेलं आहे, तर मी कृपया विनंती करेल परमेश्वरचा सेवक या नात्याने की त्या सत्याला धरून थांबा, त्या सत्याला घट्ट ठेवा, त्या सत्यामध्ये समर्पित व्हा. कारण परमेश्वर आमचं बाह्य स्वरूप पाहतो आणि आतले स्वरूप देखील पाहतो. अनेक लोक बाह्य स्वरूपाने वेगळ्या गोष्टी दाखवतात, परंतु परमेश्वर त्यांच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे हे देखील तो पाहत असतो, हे तो आम्हाला दाखवत असतो. पवित्र आत्म्याला नेहमी टोचणी लागती.
ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या ज्यांच्या देहामध्ये, ज्यांच्या ज्यांच्या शरीरामध्ये, ज्यांच्या ज्यांच्या कृपेमध्ये परमेश्वरचा आत्मा सहवास करतो किंवा परमेश्वरचं वचन सहवास करतं किंवा परमेश्वरच्या मार्गामध्ये जर चाललेला आहो, तर देवाचं वचन आम्हाला टोचणी लावतं. देवाचं वचन आम्हाला खरा आणि खोटा मार्ग शिकवतो. देवाचं वचन सत्यता आहे ती प्रकट करतो. देवाचा मार्ग प्रत्येक वाईट गोष्टीला विरोध करण्याचा आम्हाला सांगत असतो. आणि हे आंतर्यामामध्ये होत असतं. आणि तो परमेश्वर आंतर्यामामध्ये एक छोटस आपण एक वचन आज्ञेविषयी पाहूया की त्यामध्ये लिहिलं आहे. मोशेच्या नियमशास्त्रामध्ये त्या ग्रंथामध्ये असं लिहिलं होतं की जर कोणती स्त्री एखादी किंवा भाऊ व्यभिचार करताना जर पकडला तर त्याला धोंड मार करून जीवच मारायचं असा नियम होता. आणि हा नियम चालू असताना आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की परमेश्वराच्या पुत्राजवळ ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जवळ हे प्रकरण आलं, त्यावेळेस शास्त्री, परुषी, सदुकी जेवढे नियम शास्त्राला धरून होते, पवित्र शास्त्राला धरून होते, ते त्याच्या नियमाने कडकडीत पालन करत होते. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं की आता या स्त्रीला मी पकडलेला, आता काय करायचं तुम्ही सांगा. मग प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हटलं ठीक आहे, मी कारण धर्मशास्त्र किंवा परमेश्वराने दिलेले नियम रद्द करायला आलो नाही, मी ते पाळण्यासाठीच आलेलो आहे. परंतु याचा अर्थ असा नाही प्रिय, त्या ठिकाणी नियमशास्त्रामध्ये होतं की दगड धोडमार करून मारावं. आणि आम्हाला पाहायला मिळतं त्या ठिकाणी अनेक लोकांच्या हातामध्ये दगड होते त्या ठिकाणी आणि त्या स्त्रीला ते मारण्याचा प्रयत्न करत होते. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आले आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं ठीक आहे, तुमच्या नियमशास्त्राप्रमाणे जे आहे ते करा. परंतु आतून एक आवाज आला. तो देवाचा पुत्र, तो पवित्र आत्म्याने कृपामंडित होता, विशेष नाही त्याच्यामध्ये. परंतु जितके शास्त्री, पुरुषी, सदुकेनी तिथले लोक होते आणि ज्यांच्यामध्ये परमेश्वराने जन्मताच काही आत्मा टाकला होता आणि परमेश्वराने त्या आत्म्याच्या स्वरूपात जरी त्यांनी त्यांचं पालन नसेल केलं, परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून नियमशास्त्राच्या माध्यमातून देवाचं वचन त्यांच्याजवळ होते. तर देवाच्या वचनामधून त्यांना त्या ठिकाणी समजावण्यास सांगण्यात आलेले की जो कोणी तुमच्यामध्ये पापी नसेल त्यांना पहिल्या प्रथम दगड मारावा. आणि मग त्यांच्या अंतःकरणामधून एक गोष्ट निघली. अंतर्यामाने सांगितलं, अरे तू तर पापी आहेस, आज तुला दगड धोंड मार करण्याचा अधिकार आहे, कारण तुझ्याकडे नियमशास्त्र माहिती आहे. तुला नियम माहिती आहे की नियमशास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की जर व्यभिचार करताना भाऊ किंवा बहीण जर पकडली गेली तर त्याला दगडाने धोंडमार करून ठेचून मारावं. हे तुझ्याकडे वचन आहे, हा तुझ्याकडे नियम आहे आणि हे तुझ्याकडे धर्मशास्त्र आहे, हे खरं आहे. परंतु हे बाह्य स्वरूपात त्या नियमशास्त्राचा लोक त्या टायमिंगला उपयोग करत होते. परमेश्वराची इच्छा होती की अंतःकरणापासून, हृदयापासून, मनापासून परमेश्वराला आवडणारं जीवन त्यांनी जगावं. नियमशास्त्र तर ह्याच्यासाठी दिलेलं होतं की आम्ही नियम तोडून अधिक पापाचं जाऊ नये, म्हणून नियमशास्त्र आम्हाला पाहायला मिळतं पवित्र शास्त्रामध्ये की बाल संरक्षणासाठी ते शॅम्पल म्हणून दिलेलं होतं, उदाहरण दिलं होतं. कारण नियमशास्त्राने कोणी नीतिमान ठरत नाही. ठरतं कशाने? कृतीद्वारे, विश्वासाद्वारे. आणि विश्वासाद्वारे म्हणायचे म्हणजे विश्वास हा कृती जर असेल तर, परंतु जर विश्वासामध्ये जर कृती म्हणजे आचरण, प्रॅक्टिकल जर नसेल, सत्य जर नसेल, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी पाहायला मिळतं की जो कोणी तुमच्यामध्ये पापी नसेल त्याने पहिला प्रथम दगड मारावा. मग प्रत्येक जण त्या ठिकाणी आले आणि अंतःकरणामधून प्रत्येकाला एक सूचना मिळाली. अंतर्याम बोलू लागलं, अंतर्यामाने सल्ला द्यायला सुरुवात केली, अंतर्यामाने सत्य प्रकट केलं, अंतर्यामाने त्यांच्या धुंदी असणारी शरीरावर, डोक्यावर, बुद्धीवर जे गहाण पडली होती ना, गहाण ठेवली होती नियमशास्त्राधीन होऊन जगातल्या गोष्टीमध्ये ते त्यांनी ठेवली तिथं. आणि आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने त्यांचं अंतर्याम उघडलं. परमेश्वराने देखील त्या ठिकाणी पाहिलं की जो जो व्यक्ती यायचा दगड घेऊन तो खाली बघायचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताने काही गोष्टी लिहिलेल्या होत्या. त्या काही गोष्टी लिहिलेल्या असताना काय लिहिल्या होत्या माहित नव्हता, परंतु जो कोणी यायचा ना तो पाहायचा, डोकवायचा, हातातला दगड तिथं टाकायचा आणि रिटर्न पाठीमागे जायचा. याचा अर्थ त्यांच्या हृदय पटलावर, हृदय जे आहे, अंतर्याम जे आहे, अंतःकरण जे आहे, त्यांनी ते खोललं आणि त्या लोकांना जाणीव झाली. आणि लोकांना जाणीव झाल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं का रे मी तर खूप पापी आहे, मला दगड धोंड मारायचं, माझ्या पण तेवढं पात्रतेत माझा पण गुन्हा बसवतोय, मी देखील पाप केलेलं आहे, माझ्या होतं उरुळीच रचायला पाहिजे दगडाची. अरे मग त्याच्या लक्षात आलं नको नको नको. आणि मग ते त्या ठिकाणी दगड टाकून निघून गेले. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणत आहे, बाई तुला दंडमार करणारे कुठे गेले? बाई तुला दगड मारणारे कुठे गेले?
बाई तुझ्यावर दोषारोप करणारे कुठे गेलेत? हे बाई तुला नियमशास्त्राधीन पकडून नियमशास्त्राच्या अधीन दंड देणारे कुठे गेलेत? कोणीच नाही तिथं. फक्त प्रभू येशू ख्रिस्त आणि ती स्त्री त्या ठिकाणी होती. मला तुम्हाला या घटनेतून, या उदाहरणातून, या दिलेल्या दाखल्यातून मला प्रिय परमेश्वरच्या प्रिय लोकांना मला तुम्हाला हे सांगायचं आहे की स्वतः फक्त प्रभू येशू ख्रिस्त आणि ती पापी स्त्री त्या ठिकाणी दोघच उभे होते. नियमशास्त्राप्रमाणे तर जो कोणी पाप केलेलं नसेल त्यांनी पहिला दगड मारायचा असा निर्णय होता. त्यावेळेस देवाच्या पुत्राकडून कुठल्याही प्रकारचं पाप घडलेलं नव्हतं. त्यांनी पाप केलेलं नव्हतं. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताला तिच्या डोक्यात मोठी तोड घालण्याचा अधिकार होता. परंतु प्रभू येशूने तसं केलं नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं, जा बाई, क्षमा केलेलं तुझं पाप, पुन्हा एक वार पाप करू नकोस. असा देव अंतःकरण पारखणारा देव आहे. कारण त्या स्त्री पुढे प्रश्न होता की सगळे पाप करणारे निघून गेले, परंतु माझ्या समोर असणारा जो देवाचा पुत्र, जो इमॅन्युअल, जो प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे, त्याने मात्र पाप केलं नाही. आणि आता सर्व दंड देण्याचा अधिकार याला आहे, सर्व न्याय करण्याचा अधिकार याला आहे. नियमशास्त्राची पूर्ती जर यांनी केलेली आहे आणि याच्या जीवनामध्ये तो जर अधिकार आहे तर हा वापरू पण शकतो. तिच्या अंतर्याम आणि मग अंतर्याम खोलणारा परमेश्वर, अंतर्याम पारखणारा देव त्यांनी पाहिला आणि म्हटलं, बाई जातो, तुला क्षमा केलेली. देव आमच्या प्रत्येक पापाची अपराधाची क्षमा करतो, परंतु आमच्यामध्ये अंतःकरणापासून सत्य पाहिजे. अनेक लोक वरच सत्य प्रकट करतात, वरवर माया आणि उपाशी निजगबाया. बस वरून फक्त डोक्यावर प्रेमाचा हात फिरवायचा, बाकी काहीच नाही. वरून फक्त गोड गोड बोलायचं आणि फक्त तिथून पाळक साहेब थोडेसे बाजूला गेले की पाळक साहेबाच्या नावाने खडे फोडायला सुरुवात करायची. देव अंतःकरण पारखतो. कदाचित तुमचे शब्द पालकांनी नाही ऐकू द्या, फादर साहेबाला नाही ऐकायला जाऊ द्या, कोऑर्डिनेटर साहेब, जेवढे बिशप साहेब, कर्नल साहेब, मेजर साहेब, गुरुजी साहेब यांच्या विषयी ज्यावेळेस लोक बोलतात त्यांच्यापर्यंत नाही कानावर आवाज गेला तरी चालेल, परंतु माझा देव परमेश्वर त्यांच्याविषयी केलेली कुरकुर ऐकत असतो, त्यांच्याविषयी केलेली कुरघोडी ऐकत असतो, त्यांच्याविषयी रचलेलं कुभांड ऐकत असतो. त्यांच्या मार्गात आणणारे अडखळ परमेश्वरापासून अंतःकरणातून निघलेले आहे, त्या अंतःकरणाचे विचार परमेश्वराला ठाऊक आहेत. आणि म्हणून हे दावीद राजाला समजलं. म्हणला दावीद राजा म्हणतोय, परमेश्वरा माझ्या गुप्त पापांची मला क्षमा कर. दावीद राजाला अंतःकरणामधून सांगितलं की परमेश्वर सर्व अंतर्याम पारखणारा देव आहेस. तू अंतःकरणात किती गुपित ठेवलं, तर हृदयात किती गुपित साठवून ठेवलं, तुझ्या मनामध्ये किती आतल्या आत विचार केला तरी परमेश्वर ते विचार प्रकट करील. असा देव अंतर्याम पारखणारा परमेश्वर आहे. तो सत्य देव आहे, तो न्यायशील देव आहे आणि येत्या दिवसामध्ये त्याच्या हातामध्ये आमचा न्याय आहे. आणि म्हणून प्रिय तुम्हाला आणि मला सत्य समजणं हे खूप महत्वाची गरज आहे, काळाची गरज आहे. जर आम्हाला सत्य समजलं नाही तर आम्ही त्या बंधनात राहू, आणि जर का आम्ही बंधनात राहिलो तर आम्ही मुक्त होणार नाही, आम्ही फ्रीडम मिळणार नाही, आम्हाला स्वतंत्रता होणार नाही, आणि देवाच्या राज्यामध्ये सालस मनाने प्रवेश पण करू शकत नाही आणि या भूतलावरही जीवन जगू शकत नाही. हेच विषय आहे प्रिय की सत्याविषयी आम्ही आज शिकत आहोत, चिंतन मनन अध्ययन करत आहोत. आज आम्ही सत्य स्वीकारणं खूप गरजेचं आहे. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. त्याच वेळेस सांगण्यात आलेलं आहे नव्या करारामध्ये मी तीच जर आज्ञा पाहिली की व्यभिचार करू नको असा एक आज्ञा आहे, आणि त्या व्यभिचार करू नको आज्ञा आहे, तर त्याच्यामध्ये हे देखील लिहिलेलं आहे की जो कोणी त्या बहिणीकडं किंवा त्या भावाकडं आतल्या नजरेने नुसता विचार जरी व्यभिचारच आहे, हा अंतःकरणातून निघणारा, ह्यो अंतर्यामातून निघणारा. आम्ही केवळ बाह्य स्वरूपात त्या गोष्टी जर दर्शवल्या तर मनुष्य बाह्याच्या स्वरूपात तो पाहू शकतो, परंतु आतमध्ये त्या व्यक्तीविषयी हे परमेश्वर पारखणारा देव आहे. आणि म्हणून म्हणतो तो बाह्य स्वरूप जसं पारखतो ना, अंतर्याम देखील पारखतो. अंतर्याम पारखणारा देव आहे. आपण वाचूया ते वचन पुन्हा एक वार. तथापि हे सत्य न्याय करणाऱ्या परमेश्वरा, अंतर्याम व हृदय पारखणारा सेनाधीश परमेश्वरा, त्यांचा तू सूड घेशील, तो मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझ्या पुढे मांडलेली आहे. तूच पुढे मांडलेली आहे. जे लोक माझ्याविषयी करत आहे ना, त्यांच्याविषयीची फिर्याद, त्यांच्याविषयीचा प्रश्न, त्यांच्याविषयीच्या ज्या काही गोष्टी आहेत, माझं गाऱ्हाण आहे, मी तुझ्या पुढे मांडले आहे, ते मला पाहू दे. पण तू कोण म्हणू शकतो असं ज्याच्या जीवनामध्ये सत्य आहे, जो सत्याला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला स्वीकारतो
आणि सत्यामुळे झालेल्या हानी देखील सहन करतो, परंतु त्याचं गाऱ्हाण मात्र परमेश्वरासमोर मांडतो. तर तो परमेश्वर मग तो सेवक त्या ठिकाणी म्हणत आहे, हे परमेश्वरा, तू न्यायी परमेश्वर आहेस, तू अंतःकरण तपासणारा देव आहेस, तू सत्याला स्मरून सगळ्या गोष्टी करणारा परमेश्वर आहेस. त्रास तो न्याय करीत असताना तू त्यांना तपास आणि तो माझ्या समोर होऊ दे. होय प्रिय, हेच होणार आहे. न्यायाच्या दिवशी जे सत्यामध्ये समर्पित झाले, ज्यांनी सत्य स्वीकारलं, ज्यांना सत्यामुळे अनेक गोष्टीला सामोरं जावं लागलं, त्या प्रत्येक भाव आणि बहिणी समोर बाकीच्यांचा न्याय होताना ते पाहतील. आज देखील प्रिय हो, आम्हाला संधी दिलेली आहे परमेश्वराने. जर तुम्ही आणि मी जर जिवंत आहोत तर निश्चित अर्थाने तुम्हाला आणि मला ह्या गोष्टी स्वीकारणं खूप गरजेचं आहे. आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहूया. यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 23 आणि वचन क्रमांक 28. कोणा संदेष्टाने स्वप्न पाहिले असेल तर ते तो कथन करो, माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते माझे वचन सांगो. 23-28 पाहूया आपण या ठिकाणी. यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 23 आणि वचन क्रमांक 28. कोणा संदेष्टाचे स्वप्न पाहिले असेल तर तो कथन करो. कोणा संदेष्टाने स्वप्न जर पाहिले असेल तर तो कथन करो, तो सांगो, तो प्रकट करो. त्याचं रेव्हल्युशन त्यांनी द्यावं, त्याचं प्रकटीकरण त्यांनी सांगावं, त्याचा अर्थ त्यांनी सांगावं. पण पाहिलं असलं तर आज अनेक भामटे चिमटे, हे भविष्यवक्ते साहेब, देवाने त्यांना काहीच गोष्ट दृष्टांत दिलेलं नाही आणि कुठल्याच प्रकारचं स्वप्न देखील पडलेलं नाही, कुठल्या प्रकारचं काही येऊन वचन सांगितलेलं नाही, तरी देखील ते कथन करीत आहेत. कशासाठी? तर स्वतःचा डामडौल मिळवण्यासाठी. कशासाठी? जगातल्या हौशी-मौशी स्वीकारण्यासाठी. कशासाठी? जगातल्या सर्व गोष्टीची यश आणि बरकता मिळावी आणि सगळ्या गोष्टी आपल्या पायाजवळ असाव्या आणि सगळ्या सुख सोयीने माझं जीवन जगावं. यासाठी अनेक काही लोक आहेत, ते खोटे संदेश आहेत, हे कथन करीत आहेत, हे लोकांना सांगत आहेत. पण तुम्हाला सांगू द्या, त्यांच्या मनामधलं कपट ते व्यथित करीत आहे, त्यांच्या मनामध्ये असणारं असत्य ते वदत आहेत, त्यांच्या मनामध्ये असणारा खोटारडेपणा ते वदत आहे. त्यांची जी लालसा आणि हाव आहे, जगातल्या सर्व गोष्टी मिळवण्याचा त्यांचा जो उद्देश आहे, तो स्वप्नाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचून लोकांना भावनावश करून ते कथन करीत आहेत. परंतु शास्त्र या ठिकाणी लिहितंय, जो सत्य आहे ना, ज्याच्याकडे सत्य आहे आणि खरोखर ज्या परमेश्वराने त्याला संदेश त्याने स्वप्न पाहिले, म्हणजे खरोखर ज्या परमेश्वराने त्या संदेश त्याला स्वप्न दाखवलं. स्वप्न दाखवणं म्हणजे काय? येणाऱ्या भावी दिवसातल्या घटनाक्रम दाखवणं. येणाऱ्या भावी दिवसामध्ये काय होईल, येणाऱ्या भावी दिवसामध्ये कसे असेल, हे आम्ही पाहतो स्वप्नामध्ये. तर तो या ठिकाणी लिहित आहे, कोणा संदेश त्याचे स्वप्न पाहिले असेल तर ते तो कथन करो, माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून. संदेश त्याचं काम संदेश करत आहे, स्वप्न बघणाऱ्यांचं काम स्वप्न बघणारा करत आहे. परंतु या ठिकाणी आणखीन एक सांगितलेलं आहे, माझे वचन कोणाजवळ असेल, माझं वचन जर कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो सांगू, नाही तर गप पडून राहू. वचनाची गडबड गोंधळ करू नका, या जगाला भुलतापा देऊ नका, वेगळे डॉक्टरीन काढू नका, काही शिकू नका. अनेक लोक उचलली जीभ लावली टाळ्याला, काही येत नाही जात नाही, पण मोकार एखादा मोठा डॉक्टर बनून जातो. स्वतःच्या डॉक्टरीन काढले, स्वतःच्या संस्था काढल्या, स्वतःच्या मिनिस्ट्री काढल्या आणि शिक्षण काय देतात, जे नको शिकवायला ते शिक्षण काय देतात. आम्ही काळाच्या एंडला चाललो तरी काळाच्या सुरुवातीचं सांगतात. शिक्षण काय देते, आम्ही कसं परमेश्वराला सामोरं व्हायला पाहिजे, तर परमेश्वराने आम्हाला कसं बनवलं हे शिक्षण देते. अवे काळपुळीचं शिक्षण अख्खे लोक सरळ सरळ साधे लोक खेडेगावातले म्हणत आहेत, ग्रामीण भागातले अहो अख्खे लोक चंद्रावर चालले आहेत आणि तुम्ही कुठं बांधावं बसता. आता मेगारूढ होण्याचा टायमिंग झालाय आणि तुम्ही तिकडे जमिनीत खड्डे घेत बसलेत आणि ते खड्डे घेतले ते सुद्धा नीटनेटका सांगता येईना. पूर्ण डॉक्टरीन माहित नाही, अर्धवट माहिती देतात. तर असं काही देऊ नका. या ठिकाणी वचन सांगितलेले आहे, माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते माझे वचन सांगू. जे सत्य आहे ना, त्या सत्याला स्मरूनच देवाचं वचन पण सांगा.
वचनाच्या पलीकडे जाऊ नका, सत्याच्या पलीकडे जाऊ नका. सगळेच शिक्षक आणि सगळेच मास्तर, हेड मास्तर, प्रोफेसर होऊ नका. सगळ्यात मोठी जबाबदारी होती आमच्यावर आहे. जर आमच्या एखाद्या वचनाच्या माध्यमातून एखाद्या भावाचं तारण जर झालं ना तर प्रेज द लॉर्ड, आमेन. परंतु आमच्याच सांगण्यावरून एखाद्या भावाचं जर नुकसान झालं, बहिणीचं नुकसान झालं, बिलवस भावांना आणि बहिणीनं, आई आणि वडिलांना, प्रिय लेकरांनो लक्षात असू द्या, जर देवाच्या वचनाच्या माध्यमातून गलत डॉक्ट्रिन, गलत शिक्षण जर तुम्हाला आणि मला जर मिळालं आणि त्यामुळे जर आम्ही स्वर्गाचा राज्याचा रस्ता हुकलो किंवा त्यामुळे आम्ही सत्याचा मार्ग जर हुकलो आणि जगातल्या गोंधळामध्ये जर सापडलो ना तर याचा जबाब त्या डॉक्टरला पण द्यायचा आहे. कोणता डॉक्टर? जो वचन सांगत होतो. आणि म्हणून या ठिकाणी लिहित आहे, कोण्या संदेशाने स्वप्न पाहिले असेल तर तो कथन करो. पाहिले असेल तर, नसल पाहिलं तर काही एवढी काही गरज आहे का? अहो एखाद्याला प्रकटीकरण नाही झालं पण मला प्रकटीकरण होत आहे असं लोकांपर्यंत दाखवायची काही गरज आहे का? काय काय नेमकं तुम्हाला याच्यातून काय साध्य करायचंय? की तुमच्याबरोबर देवाचा आत्मा रात्रीचा बोलतो, दिवसा बोलतो, पाठ बोलतो, दिवसभर 24 आवर्स नुसता देवाच्या आत्म्यातच तुम्ही आहात का? बाकी जगातलं कोणतंच काम करीत नाहीत का? अहो तुम्ही आत्म्यामध्ये असताना देखील आत्म्याला भूल थापा घालतात. त्या आत्म्याला तुम्ही वाटोळं करून टाकलंय. तुमचं प्रकटीकरण असं येतं, तुमचे दृष्टांत असे येतात, तुमचं स्वप्न जर तुम्ही असं सांगतात ना का ते येड्या माणसाला सुद्धा ते डोकं खाजूत बसन असा पाळ साहेबांनी काय सांगितलंय गेल्या याला कसं काय दिसलंय. किंवा जर परमेश्वराने जर स्वप्न दाखवलं असतं जरूर सांगा आमेन. जर परमेश्वरापासून आहे तर, आणि जर आम्ही आमच्या प्लॅनिंगनी जर स्वप्न जर बघितलं ना हे सक्सेस होणार नाही. आणि हे सांगूही नका. ज्याच्याजवळ देवाचं वचन आहे त्यांनी सांगावं, परंतु सत्याला स्मरून सांगावं. खोटं नाटक त्याच्यामध्ये काही आपडातफड करू नका. पुढे तो लिहित आहे, गव्हा पुढे पेंडा तो काय, हे परमेश्वर म्हणतो. स्वप्न पहा तुम्ही, वचन सांगा तुम्ही, लोकांना शिकवा. पण तू बायबल आम्हाला सांगते गव्हा पुढे पेंडा काय? अरे भुसकाट काय? गहू गहूचे आणि भुसकाट भुसकाटाचे. भुसकाटाला बांधावर नेलं जातं वावराच्या बाहेर आणि तिथं काडी लावली जाते, त्याला म्हणतात भुसकाट. भुसकाटाला हवा जर आली का झटक्या तिकडून तिकडे उचलून नेती, याला म्हणतात भुसकाट. आणि म्हणून परमेश्वरच्या समोर जास्त ओव्हरटेक करू नका. आपण जगातले रूल पाळतो ना, ओव्हरटेक करू नका. असेल सिग्नल तोडून जाऊ नका. मी तुम्हाला विनंती करेल, सिग्नल तोडून जाऊ नका. हिरवा जरी बाण दाखवला ना तरी लक्षात राहून द्या तिकडून कोण येतोय का. मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनाच्या रस्त्याला बऱ्याचशे सिग्नल आहेत आणि त्या सिग्नल दुसऱ्या तिसऱ्या कसून नसून तर सत्य आहे, दया आहे, प्रेम आहे, शांती आहे, चांगुलपणा आहे, विश्वसूपणा आहे, लीनता आहे, नम्रता आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आत्मिक, सगळ्या फळाचे फळ 9ची 9 फळ आणि अजून बरेचसे फळ आहेत. जागोजागी 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 आम्हाला त्या रस्त्याने आम्हाला जात असताना आमच्या जीवनात ते दिसले पाहिजे. आणि हे जर आमच्याकडे नसेल तर आमची गाडी कुठं ना कुठं ठोसाळीशिवाय राहणार नाही. आणि बाकीचे मधले हिरवे कंदील घेऊ येतात, असे दाखवतात हिरवे कंदील. ओके, अरे ओके नाही, सगळं खोटं नाटक. काय ओके? या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणखीन एक वचन पाहूया. यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 33 आणि वचन क्रमांक 6. तर पहा मी या नगरात आरोग्याचे उपचार करील, त्या लोकांना बरं करील आणि शांती व सत्य यांचं वैफल्य त्यांच्या ठाई प्रकट करील. यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 33 आणि वचन क्रमांक 6. तर पहा मी या नगरास आरोग्याचे उपचार करील. जे नगर पिडलेलं आहे, जे शहर पिडलेलं आहे, जे राष्ट्र पिडलेलं आहे आणि जे जे लोक पिडलेले आहेत, जी मंडळी पिडलेली आहे, यांच्यावर सगळ्यावर मी आरोग्याचा उपचार करेल. आरोग्य दिलं, आरोग्य, हर एक प्रकारचं आरोग्य, सगळ्या प्रकारचं आरोग्य, आत्मिक आरोग्य, सगळ्या बाह्य स्वरूपाचं पण सगळंच. पण काही लोकांचं फक्त बाहेरून दुखतो, ते जाते दवाखान्यात, डॉक्टर लोक त्यांच्यावर ट्रीटमेंट करतात. काही लोकांचं आतून दुखत, त्यांचं दुखणंच समजत नाही काय दुखत की, पण दुखत, त्यांच्यावर उपचारच होत नाही. आणि मग हे जे आतून दुखणार जे दुखणं आहे ना, हा परमेश्वराला ठाऊक असतं. हर एक प्रकारचा आजार, हर एक प्रकारची पीडा
हर एक प्रकारचे रोग, कुठल्याही प्रकारची गोष्ट असू द्या, परमेश्वर आमच्या मध्ये जर आहे, आम्ही जर प्रभू मध्ये आहोत, जर आमच्या जवळ सत्य आहे, तर परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी त्या सर्व प्रकारचं आरोग्य देण्यास, सर्व प्रकारचा उपचार करण्यास यश आम्हाला येत आहे. जर तुम्ही आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवतोय तर निश्चित अर्थाने आम्हाला परमेश्वर आरोग्य दिल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणत आहे, त्या लोकास मी बरे करीन. आज आम्हाला बरं होण्याची गरज आहे. तुझं बरं हो. नुसतं आजारी असल्यावरच बरं नाही. अनेक लोक म्हणतात बरे आहेत का तुम्ही? मग काय आजारी होता काही? बरे आहात का म्हणजे काय? सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित आहेत का? सगळ्या गोष्टी आनंदाच्या आहेत का? सगळ्या गोष्टी हर्षाच्या आहेत का? सगळ्या गोष्टी समाधानाच्या आहेत का? सगळ्या गोष्टी शांतीच्या आहेत का? सगळ्या गोष्टी हर्षाच्या आहेत का? सगळ्या गोष्टींमध्ये एकदम निवांत आहेत का? टेन्शन ताण दबाव नाही ना, त्याला म्हणतात बरं आहे का? काही लोक कणत कुतत म्हणते बरं आहे बा. माझ्यासारखा म्हणतो चांगलं आहे का, व्यवस्थित आहे का, छान आहे का, विपुल भरपूर आहे का? मग त्या टायमा म्हणतात नाही बा. अरे मग बरं आणि नाही, आनंद हर्ष काही लोकांना हे समजा नाही. ज्याच्याकडे सत्य आहे ना, त्याच्याकडे काही जरी नसलं तर तो म्हणतो मी आशीर्वाद देते. आमेन. या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्या लोकांस मी बरे करेल आणि शांती व सत्य, शांती व सत्य यांचे वैफल्य, भरपूरता, एकदम विपुलता, पुष्कळता त्यांच्या ठाई प्रकट करील. आणि म्हणून प्रिय परमेश्वर आम्हाला सर्व काही देण्याचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मग आम्ही परमेश्वराकडून ते काय स्वीकारू नये? आम्हाला ते आतापर्यंत मिळालं नाही, याचा अर्थ एकच आहे की आम्ही काय केलेलं आहे की परमेश्वराच्या विरोधात पातक केलेलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही पातक केलेलं आहे, ज्यावेळेस आम्ही सत्य सोडून दिलेलं आहे, झुगारलं आहे, आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये नाही. आज आजार, संकट, पीडा जेवढं काही निर्माण झालेलं आहे ते आमच्या असत्यामुळे झालेलं आहे, आमच्या पापामुळे झालेलं आहे, आमच्या आज्ञाभंगामुळे झालेलं आहे, आम्ही परमेश्वरचे नियम तोडून टाकल्यामुळे झालेले आहे. आम्ही प्रत्येक जण स्वतःला मीपणा, अहमपणा, गर्व, अभिमान व्यक्त पुष्ट केला, बडकीमध्ये आम्ही स्वतःला वेष्टून घेतलेलं आहे. सगळ्या प्रकारच्या तारणाचे वस्त्र काढून फेकून दिले, चिंधाड्या केल्यात, आणि जगातले वस्त्र लिहून आज लोक परमेश्वरच्या समोर येत आहे, परंतु त्यांच्या जीवनामध्ये सत्य नाही. परमेश्वर तुमची प्रॉपर्टी, तुमचं कपडे, तुमचं धन दौलत, तुमचा बंगला, गाडी, किंवा तुम्ही कसे राहता, काय खाता याच्यावर नाही, तर तुम्ही किती सत्य आहात, तुमच्यामध्ये किती सत्य आहे, आणि जर तुम्ही इतरांपर्यंत कशा प्रकारचं कोऑपरेटिव्ह करतात याच्यावर देखील डिपेंड्स आहे. आणि म्हणून आम्हाला जे काही करायचं आहे ते सत्याला स्मरून 23वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. वाचूया पुन्हा एक वार. तर त्यामध्ये लिहिलेलं आहे की तुमच्याकडे जर स्वप्न पाहणारा कोणी असेल, दृष्टांत पाहणारा कोणी असेल, संदेष्टा जर असेल, तर त्यांनी पण देखील स्वप्न पाहताना, सांगताना देवाला स्मरून सांगावं. तर तुमच्याकडे देवाचं वचन आहे, सत्य आहे, तर देवाला स्मरून ते सांगावं, अन्यथा ते सांगू नये आणि देवाच्या लोकांना गाळात घालू नये. आणि आम्ही 33 मध्ये पाहिलं की शांती व सत्य यांचे वैफल्य तो प्रकट करेल. आणि मग सत्य काय आहे हे तो आम्हाला प्रकट करेल. शेवटापर्यंत आम्हाला सत्याची खोज करायची आहे, शेवटपर्यंत आम्हाला विश्वासात ठाम राहायचं आहे. कारण अनेक लोकांना आतापर्यंत सत्य माहिती पडलेलं नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. आणि म्हणून जसं जसं परमेश्वरचे लोक प्रभू मध्ये वाढतात आणि सत्यामध्ये समर्पित होतात, तर प्रत्येक वेळेस प्रिय हो, परमेश्वर आम्हाला काय करत असतो, त्या सत्य प्रकट करत असतो, सत्य दाखवत असतो. येशू ख्रिस्ताच्या जवळ जे शिष्य होते त्यांना देखील बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेस समजल्या नाही, परंतु ज्यावेळेस पवित्र आत्मा आला, पवित्र आत्म्याने त्यांना स्पर्श केला, पवित्र आत्म्याच्या फ्लो मध्ये चालायला लागले, आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताची त्यांना सांगितलेल्या एक एक गोष्टीची, एक एक वचनाची, एक एक दृष्टांताची त्यांना फोड झाली, आणि मग त्यांना सत्य समजत गेलं. आणि वेळोवेळी परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत सत्य प्रकट करतो. आणि म्हणून तो एका ठिकाणी म्हणत आहे की ज्यावेळेस तुम्ही न्यायसभेच्या स्वाधीन तुम्हाला करण्यात येईल, ज्यावेळेस लोकांमध्ये तुम्ही सापडाल, ज्यावेळेस लोक तुम्हाला दोषारोप करतील, ज्यावेळेस लोक तुमचा न्यायाने तुम्हाला जज करण्याचा प्रयत्न करतील, ज्यावेळेस लोक तुम्हाला वाईट टाकतील, ज्यावेळेस लोक माझ्या नावामुळे तुमची निंदा करतील, माझ्या नावामुळे तुम्हाला त्रास देतील, माझ्या नावामुळे तुमच्यावर ऑटोमॅटिकली संकट घेऊन येतील आणि तुम्हाला न्यायसभेच्या स्वाधीन करतील. तुम्हाला ज्यावेळेस बोलण्याचा समय येईल, त्यांना प्रतिकार करण्याचा समय येईल, तुमच्याकडे ज्यावेळेस प्रश्न उत्तराचा समय येईल, त्यावेळेस तू चिंता करू नको, कारण त्यावेळेस माझा देवाचा आत्मा त्यावेळेस तो समजेल. आणि तो म्हणताय की जे काही तुला बोलायचं आहे तो देवाचा आत्मा, पवित्र आत्मा त्या ठिकाणी तुला समजेल, शिकवेल. याचा अर्थ आमच्याजवळ सत्य पाहिजे. आमच्याकडे सत्य नाही, तिथे दुष्ट आत्मा येऊन शिकवेन आम्हाला. काही लोक असेच येतात,
दुष्ट आत्म्याने परिपूर्ण असते तर मस्तपैकी सवाल जवाब करते. सत्याला स्मरून आम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. शांती व सत्य परमेश्वरचा आम्हाला हवा आहे. त्याचप्रमाणे आपण आणखीन एक रेफरन्स पाहूया. दानिएलाचं पुस्तक अध्याय क्रमांक 8. लोकांच्या पातकास्तव ते सैन्य नित्याच्या यज्ञयागासहित त्याच्या स्वाधीन करण्यात आले. त्याने सत्य मातीस मिळविले. त्याने आपला मनोरथ सिद्धीस नेला. सगळं काही केलं पण सत्य मातीत लोळलं, सत्य मातीमध्ये गाडलं, त्यांनी सत्य मातीस मिळवलं. अहो सगळं काही तुमच्याकडे आहे, परंतु जर तुमच्या जीवनाची जर मातीच होती, याचा अर्थ सत्य तुम्ही मातीत घातलं. ज्यावेळेस मनुष्य मातीत जातो ना, त्याला मातीतून उत्पन्न केले. पण तुझं सत्य आहे आणि सत्य झाल्यानंतर शरीराची जरी माती झाली, परंतु त्या ठिकाणी सत्य प्रकट करण्यात येईल आणि तो सार्वकालिक जीवनासाठी उठवण्यात येईल. आज आमची माती करून घेऊ नका. अनेक लोक म्हणतात काय माती करून घेतो, त्याने सत्य मातीस मिळवले. आज संपूर्ण जगाने, राष्ट्राने, राज्याने, विश्वासणाऱ्या भावांनी, बहिणीने, आई वडील, प्रिय लेकरांनी, इव्हन याजक लोकांनी देखील, फादर लोकांनी देखील, पालक लोकांनी देखील, जेवढे काही देवाचे सेवक सेविका आहेत त्यांनी देखील सत्य मातीस मिळवले. याचा अर्थ काय झाला, यांनी माती खाल्ली. म्हणजे याचा अर्थ असा काय झाला की सत्य त्यांनी झुगारलं, सत्याला त्यांनी लुटून दिलं आणि खोट्या गोष्टीचा स्वीकार केला. आणि ज्यावेळेस त्यांनी खोट्या गोष्टीचा स्वीकार केला, त्यांच्या जीवनाची माती झाली आणि आज त्या दुसऱ्या लोकांच्या जीवनाची माती करीत आहे. दुसऱ्याच्या ताटात माती टाकू नका, दुसऱ्याच्या अन्नात माती कालू नका. अनेक लोक दुसऱ्याच्या अन्नात माती कालवायला एकदम तरबेज झालेले आहेत, कारण यांच्या ताटात खडे लागल्यावर हे काही नीट जेवता येत नाही. आणि मग हे काही करते, दुसरा जेवण करतो ना तर मग त्याला जेव द्यायचं नाही, म्हणून या दुसऱ्याच्या ताटातही खडे टाकणारे लोक आहेत. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय, बिर्याणी खूप सुंदर झाली समजा, असं जर उदाहरण जर घेतलं आपण, परंतु त्याच्यामध्ये जर खडा निघला आणि तो जर दाताखाली आला तर त्या बिर्याणीचा काही एक उपयोग नाही. परंतु तुम्ही आधी सारी चटणी भाकर जरी खाल्ली आणि खडा खोडा नाही आला ना, तर ती कितीतरी एक अमृत तुल्य झाली व थोडक्यात ती खाता आली पाहिजे तुम्हाला. अशा प्रकारे हे जीवन परमेश्वरने आम्हाला जगण्यासाठी दिलेलं होतं. हे जीवन परमेश्वरने समर्पित करण्यासाठी दिलं होतं. हे जीवन परमेश्वरला वाहण्यासाठी दिलं होतं. या जीवनाचा उपयोग परमेश्वरची स्तुती स्तवन करण्यासाठी दिलेलं होतं. हे जीवन आम्हाला लोकांना सत्य मार्गदर्शन करण्यासाठी दिलेलं आहे. या जीवनाचा उपयोग आम्ही परमेश्वरच्या गौरवासाठी दिलेला होता. या जीवनाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चालण्यासाठी निर्माण केलं. या जीवनाला देवाचं सगळं महिमानी गौरव निर्माण केलं. या जीवनाला ज्या वेळेस कलंक लागला, या जीवनाने ज्यावेळेस पाप केलं, या शरीराने आणि या आत्म्याने जीवाने ज्यावेळेस परमेश्वरच्या विरोधात गोष्टी केल्या, त्या जीवनाची त्याच टायमिंगला माती झाली. उत्पन्न केला त्या टायमिंगला तो म्हटला नाही आता मला उत्पन्न केलं, आणि तो म्हटला नाही तू मातीस आणि तू मातीत जाशील. त्यावेळेची आज्ञा नाही, त्यावेळेचा शाप नाही, त्यावेळेची माती नाही. परमेश्वरने सर्व काळासाठी मनुष्य निर्माण केला होता. आणि त्या ठिकाणी तो म्हणत आहे की ज्या वेळेस यांनी पाप केलं त्यावेळेस तो म्हटला ही माती, याला मातीतच गाडा. अजूनही अनेक लोकांनी मातीच केली, जीवनाची मात्र करून घेतले. या जीवनाला काही अर्थच ठेवला नाही. डामडावलाचं जीवन आहे, हौशीमौशीचं जीवन आहे, सगळ्या प्रकारच्या खेळी खुशालीचं जीवन आहे, परंतु या जीवनाची माती केली. याचा अर्थ या जीवनामध्ये सत्य ठेवलं नाही, याचा अर्थ या जीवनामध्ये ख्रिस्ताला ठेवलं नाही, याचा अर्थ जीवनाला परमेश्वराच्या सानिध्यात ठेवलं नाही, याचा अर्थ पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चाललं नाही, याचा अर्थ देवाच्या वचनावर तो फॉलो करत नाही, याचा अर्थ जीवनाची माती झाली. अनेक लोकांनी सत्याला मातीत गाडून टाकलं. सत्य काय माहिती का? परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. आणि या प्रभू येशू ख्रिस्तालाच यांनी मातीत गाडलं. त्याच्या वचनाच्या पार थोडं काय त्याचं सगळं वाटोळं करून टाकलं, सत्यानाश करून टाकला, त्या वचनाचा विभाग करून टाकला. आणि आज हेच वचन सत्य आहे. आणि ज्यावेळेस तो न्याय उभा येईल, या वचनाच्या माध्यमातून तुमचा आणि माझा न्याय करील. आणि म्हणून हे देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या बरोबर असावं आणि या वचनाचं सत्य आमच्या जीवनामध्ये असावं, हे खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे. आणि म्हणून दानिएल मध्ये काय म्हणतोय, पुन्हा एक वार वाचू आपण 8वा अध्याय आणि 12 वचन.
लोकांच्या पातकास्तव म्हणजे लोकांच्या पापामुळं, लोकांच्या केलेल्या दुष्टाईपणामुळं, लोकांच्या अधर्मामुळं, लोकांच्या आज्ञाभंगामुळं, लोकांच्या असत्यामुळं ते सैन्य नित्याच्या यज्ञयागांसहित त्याच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांनी सत्य मातीच मिळवली. त्यांनी आपला मनोरथ सिद्ध मिळाला. मनोरथ लोकांचं एवढंच आहे बा, आपल्या मनासारखं झालं पाहिजे, बाकीचं काही घेणं देणं नाही. आपल्या मनाला पटलं ना बास, मग खोटं असू ना तर नाटं असू, आपल्या मनाला समाधान झालं ना मग भला नंतर नरकात का जाणं होईना. आपल्या मनाचं जर समजा बरं वाटलं ना केली कुशली, मग ते पाप नंतर बघू. आजच विचार करा प्रिय, हे सत्य मातीच मिळू नका, तुमचं जीवन मातीच मिळू नका. तुमचा जीव आत्मा आणि शरीर तिन्ही राखण्याचा प्रयत्न करा नेटाने. पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला परमेश्वराने खूप काही मोलवान अशी गोष्ट दिलेली आहे. आणि ते शरीर, ते जीव, तो आत्मा, हे शरीर जरी गेली, हे जीव जरी गेला, पण तो आत्म्याला जाऊ देऊ नका. आत्म्याला घट्ट ठेवा, आत्म्याला ताजतवाना ठेवा, आत्म्याला सत्यामध्ये समर्पित करा. कारण ह्याच आत्म्याला आम्हाला पुढे चालून अनेक गोष्टी झेलायच्या. आता झेलत आहात, पण तू याच्या पुढे तू झेलायच्या. पीडा, संकट, न्याय काय काय आहे पुढं. आणि म्हणून आजच निर्णय करा. ह्या जीवनाचे मात्र करू नका, ह्या जीवनाची माती करू नका, ह्या जीवनाला मातीत घालू नका, सत्याला मातीत दाबू नका. अनेक लोकांनी सत्याला मातीत दाबलेले. माती म्हणजे या जगात दाबून ठेवले. जगातल्या सर्व गोष्टी स्वीकारल्यात आणि देवाच्या मात्र काहीच गोष्टी स्वीकारलेल्या नाहीत. आणि म्हणून अशा प्रकारे जी आमचं जीवन आहे ते मातीत घातलेलं आहे. आपण एक शेवटचा रेफरन्स पाहूया. होशेचं पुस्तक अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 1. इस्रायल लोक हो, परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वराचं वचन ऐका. कारण देशातून सत्य, दया व दैवी ज्ञान ही नाही तशी झाली आहे. झाल्यामुळे परमेश्वर या देशाच्या रहिवाशांबरोबर वाद करीत आहे. आज परमेश्वर तुमच्या आणि माझ्या बरोबर वाद घालत आहे. आज परमेश्वर तो आमच्या बरोबर डिस्कशन करत आहे. परमेश्वर याच्यातून मार्ग काढण्याचा प्लॅन करत आहे. परमेश्वर हे आम्हाला दाखवत आहे. परमेश्वराने आज वचनाच्या माध्यमातून तो आमच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या आणि जीवनाला पुढच्या भागामध्ये किंवा पुढच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी होणार आहेत त्याचा तो ताडण किंवा त्याचा तो न्यायाचा प्रकार किंवा त्याचं ते शिक्षण तो आम्हाला देत आहे. आणि परमेश्वरच्या नावाचा गौरव करूया. होशेचं पुस्तक अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 1 आम्हाला परमेश्वरचा सुंदर असं एक मार्गदर्शन, सुंदर असा प्लॅन या ठिकाणी प्रकट करत आहे. आणि जर हा प्लॅन जर तुम्हाला समजला ना प्रिय, तर निश्चित अर्थाने तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, माती नाही. इस्रायल लोक हो म्हणजे तुम्ही आणि मी आणि जगातले सर्व परमेश्वराचं वचन ऐका. पहिल्या प्रथम आम्हाला परमेश्वराचं वचन ऐकणं खूप गरजेचं आहे. अनेक लोक परमेश्वराचं वचनच ऐकत नाही. अनेक लोकांना सगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकायला इंटरेस्ट येतो. आमच्याकडे काही काही धार्मिकता अशी आहेत का, भांडण प्रार्थना जर करीत असेल, वचन जर वाचित असेल ना, गीत जर गात असले ना, तिकडे बाहेर भांडणं चालले ना, सोडून जातं तिकडं भांडणात शूटिंग काढायला लागत काही काही. इतके धार्मिक. परमेश्वरचे लोक हो परमेश्वरचं वचन ऐका. इस्रायल लोक हो परमेश्वरच्या आवडणाऱ्या लोकांनो, परमेश्वरने कृपा केलेल्या लोकांनो, आणि आज तुम्ही आणि मी जिवंत आहोत या परमेश्वरच्या कृपेने. जेवढे आम्ही आज जिवंत आहोत या जिवंत लोक आहोत परमेश्वरचा सेवक या नात्याने. होशेच्या पुस्तकात क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 1 मी या समाला क्लेम करत आहे. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील आज परमेश्वरचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. इस्रायल लोक परमेश्वरचं वचन ऐका. कारण देशातून सत्य, दया व देवज्ञान ही नाही तशी झाल्यामुळं पृथ्वीवर परमेश्वर या देशाच्या रहिवाशांबरोबर वाद घालीत. आज दिसना काहीच, सत्य दिसा नाही, दया दिसा नाही आणि देव ज्ञान पण दिसत नाही. देव ज्यावेळेस पाहत आहे ते सगळं खोटं नाटक चाललेलं आहे. देव ज्यावेळेस पाहत आहे सर्व असत्यच प्रकट होत आहे. देवाने ज्यावेळेस या भूतलावर नजर मारली, योबाकडे पाहिली, त्यावेळेस तो म्हटलं की माझं सेवक योबाकडे तुझं लक्ष गेलं का. आणि त्या ठिकाणी सैतान येऊन म्हटलं, हो उस देशामध्ये त्याच्यासारखा धार्मिक नीतिमान देवाला भिवून वागणार असं एक देखील नाही. आज परमेश्वराने तुमच्याकडे माझ्याकडे त्याच्या देवदूताला पाठवलं, किंवा विशेष करून सैतानाला जरी पाठवलं तर तो आमची साक्षी देईन. हो याचे सगळं सोंग चाललंय, ढोंग चाललंय, जगातल्या गोष्टी हौशी मौशी. याच्या जीवनात पहिली गोष्ट सत्यच नाही.
याच्या जीवनामध्ये दया पण नाही, याच्या जीवनामध्ये देवाचं ज्ञान पण नाही. याच्या जीवनामध्ये जे ज्ञान आहे ना, सगळं जगातलं ज्ञान आहे, सगळं डॉक्टरींचं ज्ञान आहे. डॉक्टरीन केल्याने कुणी ज्ञानी पंडित होतीच नाही. ज्यावेळेस ज्ञानी पंडित आले ना परमेश्वरच्या समोर, 12 वर्षाचा असताना ज्ञानी पंडिताच्या तोंडावर चिकटपट्टी लावून ठेवली, गप केले गप. नियमशास्त्राधीन लोकांना, कारण कृती मात्र नाही, आचरण मात्र नाही, दैवी ज्ञान नाही. नुसतं 2 पुस्तकाचं ज्ञान आलं म्हणजे लय खूप मोठा प्रीचर झाला असं नाही. आत्मिकता त्याला पाहिजे, अंतर्याम त्याला पाहिजे. आणि म्हणून तर आम्ही ते उदाहरण पाहिले की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हटलाय की तुमच्या नियमशास्त्रामध्ये जर दगड मारायचं ठरलेलं आहे तर मला काही त्याचं वावगं नाही, मी काही ते नियम मोडून टाकणार नाही. परंतु एक गोष्ट लक्षात येते, काही गोष्टी लिहायला गेले आणि अंतर्याम उघडलं, हृदय उघडलं. कारण हे हृदय जाणणारा परमेश्वर, अंतःकरण पारखणारा परमेश्वर. आणि ज्यावेळेस त्यांनी अंतःकरण पारखलं, उघडलं आणि हृदय उघडलं, त्यावेळेस लोकांना त्यांच्या चुका, त्यांच्या पाप दिसले. आणि मग त्यांनी तिथं दगड टाकले, सनाट निघले. लय मोठे डॉक्टर बनले होते, लय मोठे ऑफिसर बनले होते, लय मोठाले ज्ञानाचे पुस्तकं वाचलेली होती. परंतु जगातले दैवी ज्ञान संपलंय, दया नाही, सत्य नाही, नाही तशी झालेली आहे, एकदम किरकोळ कुठंतरी दिसती. आणि म्हणून देवाचं वचन होशेच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 1 मध्ये लिहित आहे की इस्रायल लोक हो, परमेश्वरचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया व देव ज्ञान ही नाही तशी झाल्यामुळं परमेश्वर या देशाच्या रहिवाशाबरोबर वाद करीत आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आज फक्त वाद चाललाय, आज फक्त डिबेट आहे, डिबेट. परंतु ज्या वेळेस ही डिबेट एंडला येईल, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल, त्यावेळेस वाद नाही, डिबेट नाही, यस नाही, नो नाही, डायरेक्ट न्याय, डायरेक्ट फैसला. आता फक्त कोर्टामध्ये चाललोय, फक्त वकिली चालू आहे. आणि देवाचं वचन आमचं आज खरा मार्गदर्शक आहे. पौल तर म्हणतोय की आम्ही वकील आहोत, देवाच्या बाजूने वकिली करणार आहोत. परंतु मनुष्य कुठल्याही प्रकारचा वकील बनू शकणार नाही. आज आमची वकिली करायला पवित्र आत्मा इतका आम्हाला तो परमेश्वराच्या न्यायापासून वाचण्यासाठी आज तो आमच्या खास वचनाच्या माध्यमातून आमची वकिली करत आहे. आज तो आमची तपासणी करीत आहे, आमचा तो अर्ज छाननी करीत आहे, आमचं जीवन तो थांबवत आहे. आणि जे काही त्रुटी, जे काही चुका, जे काही खोटेपण, जे काही अशुद्धपण, जे काही गोष्टी परमेश्वराला न आवडणार आहेत आणि ज्या न्यायाच्या दिवशी आम्हाला दंडाला कारणीभूत ठरतील, अशा प्रत्येक गोष्टीमधून वाचण्यासाठी आज आम्हाला डिबेट करायची आहे. आज आम्हाला सलोखा करायचा आहे. तो सलोखा कुणाबरोबर? तर प्रिय हो, परमेश्वराबरोबर. सलोखा कुणाबरोबर? पवित्र आत्म्याबरोबर. सलोखा कुणाबरोबर? सत्याबरोबर. सलोखा कुणाबरोबर? देवाच्या वचनाबरोबर. सलोखा कुणाबरोबर? चांगल्या लोकांच्या सहभागितेबरोबर. सलोखा कुणाबरोबर? देवाबरोबर, सत्याबरोबर. आज जर आम्ही त्याच्याशी सलोखा केला तर इथून पाठीमागच्या सगळ्या गोष्टी आमच्या क्षमा होतील. आणि कदाचित देव ज्यावेळेस न्याय वैभवाने येईल, त्या न्यायाच्या दिवशी प्रिय कमीत कमी आम्हाला त्याच्या समोर उभं राहायची धीरिंग तरी होईल. म्हणून परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण जरी जगामध्ये शांती नसेल तर ख्रिस्ती भावा बहिणीमध्ये, विश्वासणाऱ्या भावा बहिणीमध्ये, वचन ज्यांना ख्रिस्त समजलेलं आहे, ज्यांना देव समजलेला, ज्यांना परमेश्वर समजलेला आहे, ज्यांना सत्य समजलेलं आहे, अशा प्रत्येक लोकांबरोबर शांती असावी, सत्य असावं, दैवी ज्ञान असावं. जगातलं ज्ञान नसलं तरी चालेल. कारण पूर्वीचे जे शिष्य घेतले ना, ते कोणीच PhD केलेले नव्हते. लय मोठाले कोणी लय प्रोफेसर ऑफिसर नव्हते. अहो होते, त्यांना काहीच माहित नव्हतं, नियमशास्त्रही माहित नव्हतं, काहीच नव्हतं माहिती. परंतु देवाने त्यांना उच्च पदावर नेलं. आणि आज तुमच्या आणि माझ्याकरता जे शुभवर्तमान आहे, जी सुवार्ता आहे, जे बचावासाठी आम्हाला परमेश्वराने जो मार्ग दिलेला आहे, आज त्या आडणी लोकांपासून मिळालेला आहे. आणि म्हणून परमेश्वरच्या समोर कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, प्रिय देवाच्या सेवकांनो, अभिषिक्त सेवकांनो, पास्टर असतील, फादर साहेब असतील, ब्रदर असतील, कोऑर्डिनेटर साहेब असतील, कर्नल साहेब असतील, मेजर साहेब असतील, गुरुजी साहेब असतील, आणखीन कोणते कोणते साहेब असतील, आमच्या जवळ सत्य असणं खूप गरजेचं आहे. अन्यथा आम्हाला देखील त्या ठिकाणी उभा राहण्यास पात्रता होणार नाही. आणि म्हणून त्यांनी पाहिलंय की त्यांनी सत्य मातीस मिळवलेलं आहे आणि देशातून सत्य, दया नाही तशी झालेली आहे. आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये सत्य असावं ही देवाची इच्छा आहे. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, मान महिमा सन्मानादर गौरव देईल. या समोर आपला वेळ झालेला आहे. आणि म्हणून आपण पुढच्या लाईव्ह सेक्शन मध्ये आम्ही पुन्हा एक वार परमेश्वरच्या नावाचा महिमा आणि गौरव करणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह फेसबुक मध्ये देवाच्या सर्व अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, प्रिय ब्रदर्स, सिस्टर्स
आणि प्रत्येकाचं मी मनापासून स्वागत करतो आणि एक विनंती करतो हात जोडून की तुम्ही जोपर्यंत सत्य आमच्यामध्ये राहणार नाही तोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचे आशीर्वाद मिळणार नाही, इथंही आणि तिथंही. म्हणून या समाला आपण परमेश्वरच्या चरणी प्रार्थना करूया आणि म्हणूया, परमेश्वर देवबापा, आतापर्यंत जे आमचं जीवन घडलं हे तुझ्या उघड्या पुस्तकाप्रमाणे आहे, कारण तू अंतःकरण पारखणारा देव आहेस, तू हृदय जाणणारा परमेश्वर आहेस. आमच्या हृदयापासून, अंतःकरणापासून, मनापासून जे काही जगी गोष्टीमधून आमच्याकडून पातक घडलेलं असेल, प्रभू येशूच्या नावात त्याची क्षमा कर आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुझं गौरवी काम करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर. येऊया आपण छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश देव बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी, विशेष करून आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे सर्व डॉक्टर्स, सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व नर्सेस, सर्व प्रकारचे सेवाभावी संस्था, वैयक्तिक स्वच्छता कामगार विभाग आणि त्यांचे सर्व टीम, त्याचप्रमाणे सर्व वैयक्तिक लोक, परमेश्वर देवबापा, परमेश्वर तुझे अभिषिक्त सेवक सेविका आणि सर्व विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, प्रिय लेकरं आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. प्रत्येकाला राखलं सांभाळ तुझे उपकार मानतो. येणाऱ्या दिवसामध्ये कठीण परिस्थितीमध्ये देखील आम्ही सत्याला सोडू नये म्हणून प्रिय बापा सहाय्य मार्गदर्शन कर. जितक्यापर्यंत हा मेसेज गेलेला आहे त्यांना आशीर्वादित कर आणि यानंतर जे पाहणार आहे त्यांना देखील आशीर्वादित कर. आणि परमेश्वर देवबापा तुझं सत्य त्यांना प्रकट केलं जाऊ दे, सत्य त्यांना समजू दे आणि ज्या बंधनात आहेत ते जोखडात आहे, परमेश्वरच्या नावात ते बंधन जोखडात तुटले जाऊ दे. परमेश्वरच्या नावात या समोर प्रार्थना करतो. जे आजारी आहेत, जे बंधनात आहे, जे जोखडात आहे, जे टेन्शन ताण दबाव मध्ये आहे, जे काही आर्थिक परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत, जे काही भीती आणि दडपणामध्ये अडकलेले आहेत, जे काही परमेश्वर प्रत्येक पापामध्ये अडकलेले आहेत, परमेश्वरच्या नावामध्ये प्रत्येक बंधन आणि जोखड तू दिलेल्या अधिकारवाणी तुझा सेवक या नात्याने मी त्याला दटवतो आणि परमेश्वर दे बापा तुझ्या प्रत्येक लेकराला फ्रीडम, स्वातंत्र्य दे आणि प्रत्येकाने सत्य स्वीकारावं आणि ज्या ज्या बंधनात आहेत ते बंधन त्यांचे बंधमुक्त व्हावं अशी देखील तू कृपा कर. सर्व आदर गौरव आम्ही तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे त्याच्या पवित्र गुण सामर्थ्यवान नावात मागतो स्वर्गीय पित्यात होईल. आमेन. प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. थँक यू.